नमस्कार, मी दशरथ कांबळे, राजेश लाटकर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांचा निवडणूक प्रतिनिधी। आज संध्याकाळी रात्री 8:30 वाजता 12 इमाम या परिसरामध्ये एक विचित्र प्रकार घडला की माजी नगरसेवक अमित परेस यांनी 12 इमाम परिसरामध्ये मतदान व्हायच्या अगोदरच लोकांच्या बोटांना शाई लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मतदान प्रक्रियेपासून थांबवण्याचा प्रयत्न हे अतिशय गलिच्छ कृत्य या नगरसेवकांनी केलेला आहे। मी जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या दारात उभा आहे। मी जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साहेबांना मी माझा तक्रार अर्ज सादर केलेला आहे आणि त्याची मी पोच सुद्धा घेतलेली आहे। अशी गैरकृत्ये का घडले, कसे घडले हे पोलीस आता चौकशी करतीलच, परंतु निवडणूक आयोगाला सुद्धा माझी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा माझी एक नम्र विनंती आहे किंवा एक चौकशीचा भाग म्हणून त्यांनी की ही शाही नेमकी आली कुठून आणि त्याचा वापर कसा झाला याची सुद्धा चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि उद्या जे मतदान होणार आहे अशा प्रकारचे गैरकृत्य प्रत्येक बूथवर होता कामा नये, त्या शाहीचा वापर कसा चुकीच्या पद्धतीने होता कामा नये याची चौकशी किंवा याची बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाने घेतला पाहिजे। नमस्कार, मी आदिल फराज। काल विधानसभेचे एक उमेदवार राजेश लाटकर साहेब यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे की मी काहीतरी त्यांच्याबद्दल 12 इमाममध्ये या ठिकाणी सांगतोय की तुम्ही मतदानाला जाऊ नका आणि शाई लावून त्यांना रोखायचा प्रयत्न करतोय, परंतु त्या लाटकर साहेबांसारख्या नेत्याला हे माहिती नाही की या 12 इमामचं आदिल फराजशी काय नातं आहे। मी या 12 इमाम म्हणजे माझा परिवार आहे, मला शाई लावायची गरज नाही। शाई लावणार, परंतु धनुष्यबाणचं बटन दाबून शाई लावणार ही आमच्या 12 इमामची आता यावेळीची कंडिशन आहे, कारण आमचा पॅटर्न वेगळा आहे। लाटकर साहेब तुम्ही ते कर्मचाऱ्याला पाठवला, तो पगारी माणूस, आता कोण दशरथ नावाचा कांबळे कोण आहे ते पगारी माणूस आहे, त्याच्याबद्दल मला काय तुम्ही पगार देता तसं बोलणार, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु त्यात बोलत असताना त्यांनी जे काही शब्द उच्चार केलेले अतिशय दुर्दैवी आहे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा आदर करणारे लोक आहे आणि या कोल्हापूरमध्ये फराज परिवारानं लोकांची सेवा करण्याची परंपरा गेली 50-55 वर्ष चालू ठेवलेली आहे। मला असले घाणेरडे प्रकार करायची सवय नाही किंवा गरज नाही। मी कामाचा माणूस आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणार आहे, लोकांच्या संकटाला उभा राहणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं जे काही तुम्ही गैरसमज पसरवतात हीच स्वभाव तुम्हाला नडलाय आणि हेच स्वभावामुळे तुम्हाला कोल्हापूरची जनता तुमची जागा दाखवणार आहे, कारण तुमचा बुरका पाडायचं काम मी केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते काम चालू राहील। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।